नमस्कार. अंड्याचे नेहमीचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने हा अंडा मसाला बनवून बघा. अतिशय चविष्ट असा हा अंडा मसाला तयार होतो. बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट हा अंडा मसाला तयार होतो. हा अंडा मसाला तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. हा अंडा मसाला तुम्ही टिफिनमध्ये किंवा अचानक कोण पाहुणे आले तर अगदी झटपट हा अंडा मसाला बनवून देऊ शकता. तर आज आपण अगदी झणझणीत चमचमीत असा अंडा मसाला बनवणार आहोत. अंडा मसाला बनवण्यासाठी इथे आपण 2 कांद्यांचा वापर करणार आहोत. मिक्सरमध्ये आपण कांदे 2 बारीक करून घेणार आहोत. पाण्याचा वापर न करता कांदा आपण बारीक करून घेणार आहोत. कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर बारीक करून घेतलेला कांदा आहे तो आपण आता परतवून घेणार आहोत. कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा छान परतवून घ्यायचा आहे. कांदा सतत परतवत राहायचा आहे म्हणजे कांदा छान सर्व बाजूने तळला जातो. इथे पाहू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे. कांदा साधारण परतवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि इथे आपण 1 टोमॅटो बारीक करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, 5 ते 6 लसूण पाकळ्या, छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 छोटा आल्याचा तुकडा. पाण्याचा वापर न करता इथे आपण टोमॅटो, आलं आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे. इथे कांदा छान परतवून झालेला आहे. एक उभी चिरून घेतलेल्या मिरचीचा वापर करणार आहोत. मिरचीमुळे छान असा तिखटपणा येतो. इथे तुम्हाला मिरची आवडत असल्यास वापरू शकता, नसेल आवडत नाही वापर केला तरी सुद्धा चालेल. इथे आपण आता कांदा छान परतवून घेणार आहोत. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला कांदा छान परतवून घ्यायचा आहे. म्हणजे कांद्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. कांदा परतवून झालेला आहे. इथे आपण टोमॅटोची जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती आपण आता कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. साधारण तेल सुटेपर्यंत कांदा आणि टोमॅटो परतवून घ्यायचा. म्हणजे कांदा आणि टोमॅटोचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. तर इथे आता कांदा आणि टोमॅटो छान परतवून झालेला आहे. इथे पाहू शकता साधारण रंग बदललेला आहे. कांदा आणि टोमॅटो छान परतवून झाला म्हणजे त्याला तेल सुटतं. तर इथे पाहू शकता कांदा आणि टोमॅटो छान परतवून झालेला आहे. कांदा आणि टोमॅटो परतवून झाल्यानंतर इथे आपण पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत. अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि 1.5 चमचा आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत. इथे घरगुती लाल तिखट नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाल्याचा वापर करू शकता. पावडर मसाले आपण इथे आता तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण पावडर मसाले छान परतवून घेणार आहोत. 1 मिनिटभर आपण पावडर मसाले छान परतवून झाल्यानंतर इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो बारीक करून घेतलेला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत. अगदी कमी पाण्याचा वापर करून हा मसाला आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे जो मसाल्याचा कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. तर इथे आपण फक्त एखादी वाटीभर पाण्याचा वापर करून हा मसाला छान आपण आता परतवून घेणार आहोत. मसाला परतवून झालेला आहे. इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत आणि चवीनुसार मीठ. कोथिंबीर आणि मिठाचा वापर केल्यानंतर मसाला आपण एकदा ढवळून घेणार आहोत. आता मसाला ढवळून झालेला आहे. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण अंडी फोडून घेणार आहोत. इथे आपण 2 अंड्याचा वापर करणार आहोत. अंडी व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेणार आहोत. अंडी मिक्स करून झालेली आहेत. इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. मीठ आणि कोथिंबीर व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. मीठ आणि कोथिंबीर व्यवस्थित अशी मिक्स करून झाल्यानंतर अंड्याचं मिश्रण आहे ते आपण मसाल्यावर पसरवून घेणार आहोत. अंड्याचं मिश्रण पसरवून झाल्यानंतर इथे बारीक चिरलेल्या मिरचीचा वापर करणार आहोत. इथे तुम्हाला हा अंडा मसाला जर झणझणीत हवा असेल तर वरून बारीक चिरलेल्या मिरचीचा वापर करू शकता. आवडत असल्यास वापरू शकता, नसेल आवडत नाही वापर केला तरी सुद्धा चालेल. इथे आपण आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून 5 मिनिटासाठी एक वाफ येऊ द्यायची आहे. 5 मिनिटं झालेली आहेत आणि इथे छान अंडा मसाला आपला हा तयार करून झालेला आहे. तर इथे पण आता चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने अंड्याचे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहे. तर इथे पाहू शकता छान असा मस्त झणझणीत चमचमीत असा अंडा मसाला तयार करून झालेला आहे. तो आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. अतिशय चविष्ट असा हा अंडा मसाला तयार होतो. नक्की एकदा अशा पद्धतीने हा अंडा मसाला बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करू शकता.
नक्कीच या अंडा मसाल्याबरोबर 2 चपात्या जास्त खाल किंवा नक्कीच 2 घास जास्त जेवाल असा हा अंडा मसाला तयार होतो. बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट असा हा अंडा मसाला तयार होतो. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.